नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ पेज स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, लाडू हा प्रकार माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आज त्यातलाच एक माझ्या आवडीचा लाडू आज तुम्हाला मी दाखवणार आहे. आज आपण करणार आहोत बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू प्रत्येकजण आपापल्या घरी करत असतो. आज मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला. बिना पाकाचे लाडू करणार आहोत. त्याच्यात पाक कमी जास्त व्हायचं काही टेन्शन नाही आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिना पाकाचे बेसनाचे लाडू. चला सुरुवात करूया. स्वानंद जोशी. बेसनाचे लाडू करण्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवले. आता मी त्यामध्ये घालणारे आधी अर्धी वाटी तूप. लागलंच तर आपण नंतर परत घालू. आता तूप थोडंसं गरम करून घेऊया. आपलं तूप इथे आता वितळलंय. आता मी इथे घेतलंय एक मोठा बाउल भरून बेसन. हे बेसन आपण ह्याच्यात घालूया आणि मध्यम आचेवरती आपल्याला ह्याला छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. छान वास सुटला पाहिजे ह्याचा. मला ह्यामध्ये तूप थोडं कमी वाटतंय. मी आणखीन एक 2 ते 3 चमचे तूप ह्याच्यात घालणार आहे. आता एक 5 ते 7 मिनिटं लागतात ह्याला. छान ह्याचा रंग बदलून वास सुटेपर्यंत आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचंय. जसं जसं हे भाजलं जाईल तसं तसं हे मिश्रण हलकं होतं आणि तूप सोडायला सुरुवात करतं. तर हे परत पातळ होईल जसं जसं तूप सोडेल तसं. यापेक्षा जास्त तूप आपल्याला याच्यात घालायचं नाही, नाहीतर ते खूप पातळ होतं आणि मग लाडू वाळायला वेळ लागतो. तुम्ही आता इथे बघू शकता हे होत आलंय. अजून पूर्णपणे झालेलं नाहीये, पण जसं जसं हे भाजलं जातं तसं जसं ते सैल होतं, हलकं होतं आणि तूप सोडायला सुरुवात करतं. ह्याची कन्सिस्टन्सी आता बघू. हलकासा रंग बदलायला लागलाय आता त्याचा. अजून एक 2 मिनिटं आपण ह्याला भाजून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता ह्याचा आता छान वास सुटायला लागलाय आणि रंगही बदललाय. खूप जास्त ह्याला भाजायचं नाही, नाहीतर लाडू कडवट लागतात. आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोडंसं ह्याला आपण गार करून घेऊया. खूप गरम असताना आपण ह्याच्यात साखर मिसळणार नाही आहोत, नाहीतर लाडू टणक होतात. थोडंसं हलकंसं गार करून घेऊया आणि मग आपण ह्याच्यात पिठी साखर मिसळणार आहोत. आपलं हे मिश्रण आता इथे हलकंसं थंड झालंय. आता मी ह्याच्यात घालणार आहे वेलची पावडर. अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आणि एकदा हे मिक्स करून घेऊया. आता मी इथे घेतले पिठी साखर. ती मी ह्याच्यात मिक्स करणार आहे. जेवढं आपलं बेसन आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त पिठी साखर मी इथे घेतली आहे, कारण मला गोड जास्त आवडतात. तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही थोडी कमी करू शकता साखर. हे मिश्रण आता इथे छान मिक्स झालंय. पिठी साखरही छान मिक्स झाली या बेसनामध्ये. तुम्हाला हे मिश्रण आता थोडंसं सुक्कं वाटत असेल, पण हे सुक्कं नाही आहे. जसं जसं आपण लाडू वळायला घेऊ तसं तसं त्याला परत तूप सुटतं. आता एक 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला असंच मुरत ठेवायचंय. हे थोडंसं गार झालं की आपण ह्याचे लाडू वळून घेणार आहोत. आपण ह्याला जसं जसं मिक्स करू तसं तसं ह्याचं तूप सुटणार आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आपलं हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालंय. आता आपण ह्याचे लाडू वळून घेणार आहोत. तुम्हाला जेवढा लाडू करायचा आहे तेवढा पोर्शन तुम्ही घेऊ शकता आणि हलक्या हाताने आपण ह्याचे लाडू वळायचे.
मंडळी, आजची ही बेसन लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपलं इंस्टाग्रामवरती ही पेज आहे, तिथेही आपल्याला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी स्वानंद जोशी, फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, उपवास म्हटलं की त्या दिवशी काही ना काहीतरी आपल्याला खायला वेगवेगळं लागत असतं। मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं की मला जेवण झाल्यावरती काहीतरी गोड खायची सवय आहे। तर त्या दिवशी काय खायचं हा प्रश्न आपल्याला पडतो की उपवास असला की काहीतरी दुसरं खायचं म्हटलं आपल्याला चालत नाही। तर अशा दिवशी करण्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा आणि वरई तांदूळाचे लाडू। उपवासाचे लाडू आज आपण करणार आहोत। अगदी सोपे आहेत, 4 इंग्रेडियंट्स मध्ये होणारे आहेत आणि त्याला काही फारसे एफर्ट्स नाही आहेत। तर चला आपण साहित्य बघूया। मी आनंद जोशी। साबुदाणा आणि वरईचे लाडू करण्यासाठी इथे मी एक कढई तापायला ठेवले। आता ह्या कढईत मी 1 वाटीभर साबुदाणे घालणार आहे। आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे साबुदाणे छान भाजून घ्यायचे। 7 ते 8 मिनटं आपण ह्याला भाजणार आहोत। पण 2 मिनटं हे छान भाजून झाले की आपण ह्याच्यात वरईचे तांदूळ घालायचे, कारण साबुदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून पहिले 2 मिनटं आपण साबुदाणे नुसते भाजून घेऊया। इथे आता 2 मिनटं झालीत साबुदाणा आपला भाजून। आता हे जे वरईचे तांदूळ आहेत हे पण साबुदाण्या एवढेच 1 वाटी आहेत, तर ते आपण घालूया। आणि आता हे दोन्ही मिळून 5 ते 7 मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। याचा जो कच्चटपणा असतो तो सगळा गेला पाहिजे। इथे आपले साबुदाणा आणि वरई तांदूळ भाजून झाले, हलकासा ह्याला सोनेरी रंग आलाय आणि आता ह्याचा छान वासही यायला लागलाय। मी आता गॅस बंद करणार आहे आणि हे आपण एका ताटामध्ये काढून ठेवणार आहोत आणि हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे। आता आपण हे 5 ते 7 मिनटं गार करून घेऊया आणि मग मिक्सरला लावून आपण ह्याचं पीठ तयार करून घेणार आहोत। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले वरई तांदूळ आणि साबुदाणा काढून घेतलाय भाजलेला। आता ह्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे, तर मी हे मिक्सरला लावून घेणार आहे आणि चाळणीवरती चाळून घेणार आहे। इथे मी आपलं हे पीठ दळून घेतलं आहे। आता ह्या बोलमध्ये मी चाळण ठेवले, त्याच्यावरती मी हे पीठ घालणार आहे आणि हे आपण चाळून घेणार आहोत आणि जो गाळ राहील तो परत आपल्याला हे करायचा आहे। आपलं हे पीठ इथे दळून चाळून घेतलं आहे मी छान। आता ह्याच्यात मी घालणार आहे पिठी साखर। 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आपण। 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले होते, तर त्याच्या पिठासाठी मी इथे 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी घेतले वेलची पावडर, ती आपण ह्याच्यात घालूया साधारण 1 चमचाभर। आणि हे सगळं आपण छान एकदा मिक्स करून घेऊया। मला याच्यात थोडं तूप कमी वाटतंय, तर मी हे जे आणखीन 2 चमचे तूप आहे ते याच्यात घालणार आहे। खूप जास्त पण तूप एकदम घालायचं नाही। आता हे मिश्रण लाडू वळण्या इतपत झालं आहे। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया। मी 1 बेदाणा घेणार आहे ह्याच्याबरोबर। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यात वेगवेगळे ड्रायफ्रूट्स सुद्धा घालू शकता। आपला लाडू इथे तयार आहे। असेच आपण सगळे लाडू करून घेऊया। मंडळी, तुम्हाला ही आजची वरईच्या तांदूळाच्या आणि साबुदाण्याच्या लाडवाची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळेल। धन्यवाद। नमस्कार, मी स्वानंद जोशी, फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मागे एकदा मी तुम्हाला रव्याच्या लाडूची रेसिपी दाखवली होती,
तर ते जे लाडू आपण केले होते त्याचं नाव होतं राघवदास लाडू. तर आज मी तुम्हाला रव्याचेच लाडू दाखवणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने, आणि त्याचं नावही वेगळं आहे. त्याचं नाव असं आहे की नारायणदास लाडू. तर आज आपण करणार आहोत नारायणदास लाडू. चला सुरुवात करूया. आनंद जोशी. नारायणदास लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी आता मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यात मी घालणारे साजूक तूप. हे घरी कढवलेलं साजूक तूप आहे. साधारण एक अर्धी वाटी मी आधी घातलंय, लागलं तर आपण आणखीन घालू. आणि हे थोडंसं वितळवून घ्यायचंय. आपलं तूप इथे वितळलंय. आता मी ह्याच्यात घालणारे बारीक रवा. हा लाडवाचा रवा असतो. 1 वाटीभर रवा घेतलाय, तो आपण ह्याच्यात घालूया. आणि मंद आचेवरती आपल्याला हा रवा आता भाजायचा आहे. अजून एक मोठा चमचाभर तूप मी याच्यात घालणार आहे. तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे हा रवा. आपला रवा इथे हलकासा भाजला गेलाय. 1-2 ते 3 मिनिटच झाली आहेत. अजून हा पूर्णपणे भाजून व्हायचा आहे. तर आता ह्या स्टेजला मी याच्यात ओलं खोबरं घालणार आहे. आपण 1 वाटी रवा घेतलाय, त्याच्यासाठी 2 वाट्या ओलं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. या लाडवामध्ये आपल्याला ओलं खोबऱ्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे रव्यापेक्षा. आणि आता मंद आचेवरती आपण हे छान एक 5 मिनिटं भाजून घेणार आहोत. जोवर आपलं हे मिश्रण आता छान भाजलं जात आहे, तोवर एकीकडे आपण पाक करायला ठेवूया. मी हे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करतो आणि आपण पाक करायला ठेवूया. पाक करण्यासाठी इथे मी पातेलं घेतलंय. त्याच्यात मी घालणारे 1.5 वाटी साखर आणि अर्धी वाटी आपण याच्यात घालणार आहोत पाणी. आता हे अर्धी वाटी पाणी आपण याच्यात घालून घेऊ. आणि आपल्याला ह्याचा 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. आपला पाक एकीकडे होतोय, तोवर आपल्याला इकडे रव्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. छान दोन्ही खोबरं आणि रवा दोन्ही मंद आचेवरती छान भाजलं गेलं पाहिजे. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, आपल्या या मिश्रणाला हलकासा सोनेरी रंग आलाय. आता मी हा गॅस बंद करणार आहे आणि हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे ह्याला थंड करायचं नाही आहे, म्हणून आपण एकीकडे पाक करायला ठेवलाय. आपण पाक पण एकदा चेक करूया आपला. तुम्ही इथे बघू शकता, आपल्या पाकाच्या शेवटच्या ड्रॉपला इथे तार येते व्यवस्थित. तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही हातावर घेऊनही चेक करू शकता. आपल्या पाकाला इथे आता व्यवस्थित तार येते. मी गॅस बंद करणार आहे पाकाचा आणि यामध्ये मी घालणार आहे येलो फूड कलर. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. त्याचबरोबर मी घालणार आहे वेलची पावडर पाकातच. आणि इथे मी केशराचं दूध करून ठेवलंय थोडंसं, ते आपण घालूया. हे सगळं मिक्स करून घेऊया एकदा. आणि आता हा जो आपण पाक तयार करून घेतलाय तो आपण ह्या लाडवामध्ये ओतायचा आहे. लगेचच आपण हे आता छान मिक्स करून घेऊया. आता मी यामध्ये घालणारे ड्रायफ्रुट्स, थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेत मोठे मोठे, ते आपण घालूया.
आणि मिक्स करायचं आहे ह्याला आणि थोडंसं गार होईपर्यंत आपल्याला ह्याला असंच सोडून द्यायचं आहे। ह्याच्यात आपला जो रवा आहे आणि नारळ आहे त्याच्यामध्ये हा जो पाक आपण करून घातला तो छान मुरला पाहिजे। त्यामुळे एक 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवणार आहोत आणि मग 5 मिनिटांनी हे लाडू वळण्यासारखे झाले, कोमट झालं थोडंसं की मग आपण ह्याचे लाडू वळूया। आपलं लाडवाचं मिश्रण आता इथे गार झालंय। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया। आपला लाडू इथे तयार आहे। आता हा मी ह्या डेसिकेटेड कोकोनट मध्ये थोडासा घोळवून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल। आपण असेच ड्रायफ्रुट्स पण घालू शकतो त्याच्यावरती, पण असा दिसायला छान दिसतो। मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारी असणारा बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट कायम मिळतील। धन्यवाद। नमस्कार, मी स्वानंद जोशी। नमस्कार, मी स्वानंद जोशी। फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळी जवळ आली म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आपल्याला माहिती आहे सगळ्यांच्याच घरी होत असतात। तर त्यातलाच एक पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे रव्याचे लाडू। आपण थोडासा ओला नारळ वापरून हे रव्याचे लाडू करणार आहोत। पण आता रव्याचे लाडू करायचे म्हटलं की अनेकांना त्याच्यात काही शंका असतात, कारण पाक नीट जमायला हवा, पाक नीट जमला नाही तर लाडू नीट होत नाही। काही वेळा थोडंसं पुढे मागे झालं तरी रव्याचे लाडू बिघडतात। पण आज मी तुम्हाला जे रव्याचे लाडू दाखवणार आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणासहित दाखवणार आहे। पाक कसा ओळखायचा, झालाय का नाही तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण साहित्य बघूया। आपली चूल इथे पेटलेली आहे। आता मी रवा भाजून घेणार आहे। त्याच्यासाठी मी कढई ठेवतो। रवा भाजायच्या आधी आपल्याला ओला नारळ थोडासा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे लाडू छान टिकतात। आता मी याच्यात तूप घालणार आहे। इथे मी साजूक तूप घेतलंय, साधारण एक अर्धी वाटी साजूक तूप मी याच्यात घालणार आहे। आपलं तूप इथे तापलंय। आता मी याच्यात घालणार आहे ओलं खोबरं। एक छोटी वाटी भरून मी ओलं खोबरं घेतलंय, ते मी यात तुपात घालतो आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। आपल्या खोबऱ्याचा रंग इथे बदललाय, तुम्ही बघू शकता। याच्यापेक्षा खूप याला परतायचं नाहीये। आता मी याच्यात घालणार आहे रवा। एक पूर्ण मोठा बाउल भरून मी रवा घेतला। हे खोबरं आपलं रव्याबरोबर परत भाजलं जाणार आहे, त्यामुळे जास्त ह्याला भाजायचं नाही। आता मंद आचेवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा छान वास सुटला पाहिजे। आपण हा भाजून घेऊया।
तुम्ही ते बघू शकता, आपल्या रव्याला हलकासा रंग यायला सुरुवात झाली. अजून हा पूर्णपणे भाजून झालेला नाहीये, अर्धवट भाजून झालाय. पण आता मी हा मंद आचेवरती इकडे ठेवणार आहे आणि दुसरीकडे आपण पाक करायला ठेवूया. जेव्हा रवा अर्धवट भाजून होतो तेव्हा पाक करायला ठेवायचा. याचं कारण असं की आपल्याला रवा गरम असतानाच त्याच्यात पाक घालायचा असतो. गार झाल्यावरती पाक घातला तर लाडू थोडेसे बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे मी आता हे इकडे ठेवणार आहे आणि एका बाजूला आपण पाक करायला ठेवूया. मी हा रवा उचलून तिकडे ठेवतो. इकडे पण मंद विस्तो चालू आहे. आता हे पातेला आपण पाक करण्यासाठी ठेवूया. इथे आपण जेवढा रवा घेतलाय तेवढीच साखर घ्यायची पाकासाठी. आपण एक मोठा बाउल भरून रवा घेतला होता, त्यामुळे मी एक मोठा बाउल भरून साखर घेतली, ती मी ह्याच्यात घालतो. आणि जेवढी साखर त्याच्या निम्म पाणी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे हा मोठा बाउल भरून आपण साखर घेतले तर हा अर्धा बाउल आपण पाणी घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी पाणी किती घेतलंय ते आपण याच्यात घालूया. साधारण बघायला गेलं तर साखर पुडेल एवढं पाणी आपल्याला याच्यात घालायचं असतं. ही साखर आपल्याला पाण्यात विरघळवून घ्यायची आहे सगळी आणि ह्याला छान उकळी आणून घ्यायची. एकीकडे पाक होत असताना रव्यालाही मधनं ढवळायचं आहे, नाहीतर रवा खाली लागू शकतो. याला छान सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता आपल्या रव्याला सुद्धा हलकासा रंग यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला इथे छान उकळी आली आहे. बेसिकली आपल्याला याचा एक तारीचा पाक करून घ्यायचा आहे. तुम्हाला एक 2-3 पद्धती मी दाखवणार आहे पाक झालाय का नाही त्या ओळखायच्या. एकीकडे आपल्या रव्याचा पण छान वास सुटला आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या पाकाला उकळी आल्यानंतर आता ह्याला पांढरे बुडबुडे यायला लागले. हे पांढरे बुडबुडे यायला लागले की आपला पाक झाला. ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवतो की ह्याचा जो शेवटचा ड्रॉप आहे त्याला बारीकशी तार आली पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकता शेवटच्या ड्रॉपला तार येते ह्याला. आणि तिसरी पद्धत मी जी तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी सोपी आहे पाक ओळखायची. अशी एक डिश घ्यायची आणि डिशमध्ये सगळ्यात शेवटचा जो ड्रॉप असतो तो आपण टाकायचा. हा ड्रॉप पसरला पाहिजे नाही, हा जशाचा तसा राहायला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपला पाक इथे व्हायला आलाय. ह्याला पांढरे बुडबुडे यायला सुरुवात झाली. मी 2-3 पद्धती तुम्हाला दाखवतो पाक बघायच्या. हे पांढरे बुडबुडे यायला सुरुवात झाल्यावर पाक आपला व्हायला आलाय. दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा आपण हा असा पाक चेक करतो ना तेव्हा सगळ्यात शेवटच्या ड्रॉपला ह्याला तार यायला पाहिजे. हे बघा ह्याला तार येते, याचा अर्थ आपला पाक आता व्हायला आलाय. आणि तिसरी पद्धत मी जी तुम्हाला दाखवणार आहे ना ती अशी की ह्याचा जो शेवटचा ड्रॉप असतो तो आपल्याला ह्या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. हा बघा हा ड्रॉप असाच्या असा राहायला पाहिजे. जेव्हा पाक कच्चा असतो तेव्हा आपला ड्रॉप तो पसरतो, तर तसं न होता हा असाच्या असा ड्रॉप राहायला पाहिजे. आपला पाक इथे झालेला आहे. मी हा लगेचच ह्या रव्यात ओतून घेणार आहे. मी हा खाली उतरवून घेतो. ही कढई परत इकडे ठेवतो आणि हा जो काही आपला पाक झालेला आहे तो मी ह्या रव्यात ओतून घेतो. आणि आता हा पाक आपण रव्यात मिक्स करून घेऊया. मी आता हा रवा पाकात छान मिक्स करून घ्यायचा आहे. आपला रवा मिक्स झालाय.
आता मी हे उतरवून घेतो. आता हे उतरवल्यावर ह्याच्यात मी घालणार आहे 1 पाव चमचा वेलची पावडर, थोडेसे ड्रायफ्रुट्स आतमध्ये घालणार आहोत आपण, आणि 1 चिमूटभर आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचंय. मिठाने ह्याची चव वाढते, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ घालायचंय. आणि आता हे आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आता हे जे मिश्रण आहे ना ते मी ह्याच्यात काढून घेणार आहे. कढईत ठेवणार नाहीये, कारण कढई गार व्हायला वेळ लागतो. आणि आता 5 ते 10 मिनिटं आपल्याला ह्याला गार करून घ्यायचंय. 10 मिनिटं इथे आपलं हे मिश्रण गार झालंय. आता मी हे सगळं परातीत काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पाक परफेक्ट झाला की लाडू परफेक्ट होतात. आणि आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. तुम्हाला आवडतात तसे लहान मोठे तुम्ही लाडू याचे वळू शकता. लाडू वळत असताना मध्येच मी इथे एक बेदाणा लावणार आहे लाडवावरती, त्यामुळे लाडू दिसायला छान दिसतो. तुम्ही बघू शकता आपला लाडू इथे परफेक्ट झालेला आहे आणि दिसायलाही छान दिसतोय. आपण असेच सगळे पुढचे लाडू वळून घेणार आहोत. आपले रव्याचे लाडू इथे तयार आहेत. मंडळी, हे लाडू आपण जर प्रत्येक टीप फॉलो केली तर व्यवस्थित होतातच, पण काही वेळा नवीन जे लाडू करणारे असतात त्यांना काही वेळा पाक झालाय का नाही हे काही वेळा समजत नाही, किंवा काही वेळा लाडू बिघडतात. तर आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे हे बिघडलेले लाडू आपण परत कसे तयार करायचे. तर लाडू बिघडतात म्हणजे काय होतं, एक तर आपला पाक कच्चा झाला तर ते मिश्रण आपलं पातळ होतं, किंवा पाक जास्त झाला तर ते लाडू पटकन घट्ट होतात. तर अशा वेळी काय करायचं, जेव्हा आपला पाक कच्चा राहतो आणि परत पातळ होतं तर 1-2 मिनिटं हे मिश्रण परत ढवळायचं आणि गोळा होईपर्यंत आपल्याला ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. जर असं करायचं नसेल तर दुसरी टीप त्याच्यात अशी आहे की थोडासा रवा भाजून आणखीन त्याच्यात ॲड करायचा, किंवा जर लाडू घट्ट झाले तर अशा वेळी त्याला उकळत्या पाण्याचा थोडासा हबका मारायचा. अगदी 2 चमचे पाणी त्याच्यात घालायचं, ते मिश्रण थोडंसं मऊ होईपर्यंत. खूप पाणी घातलं तर परत ते मिश्रण पातळ होणार. त्याच्याऐवजी 2 ते 3 चमचे उकळतं पाणी किंवा उकळतं दूध घालू शकतात. पण जर तुम्हाला लाडू टिकाऊ करायचे असतील तर पाण्याचा हबका मारायचा. जर आपण लगेच संपवणार असू तर तुम्ही दुधाचा हबका मारला तरीही चालतो. याने बिघडलेले लाडू आपले परत नीट होतात. तर नक्की करून बघा. नमस्कार, मी स्वानंद जोशी. नमस्कार, स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणारे एक प्रकारचे लाडू. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि शरीराला उष्ण ठेवण्यासाठी उष्ण पदार्थ या थंडीच्या दिवसात खाल्ले जातात. तर असे वेगवेगळे पदार्थ वापरून, थोडेसे ड्रायफ्रूट्स, डिंक, कणिक, गूळ असे पदार्थ वापरून आपण हे पौष्टिक लाडू करणार आहोत. छान रेसिपी आहे, पौष्टिक आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालणारे असे हे लाडू आहेत. नक्की करून बघा. चला आपण साहित्य बघूया.
लाडू करण्यासाठी सगळे जिन्नस आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहेत. तर एक एक करून मी इथे कढई तापायला ठेवले. तर एक एक करून आपण सगळे भाजून घेऊया. सगळ्यात पहिले इथे मी 2 वाट्या सुकं खोबरं घेतलंय किसून. तर ते आपण ह्याच्यात घालूया आणि मंद आचेवरती आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता आपल्या खोबऱ्याला हलकासा रंग आलाय. एवढंच आपल्याला हे करायचंय. आता मी हे काढून घेतो. इथे मी एक ताटली घेतली, त्याच्यात मी हे काढून घेणार आहे. आता मी त्याच कढईत घालणार आहे 2 ते 3 चमचे भरून साजूक तूप. आता मी या तुपात घालणारे बदाम, 1 वाटी बदाम घेतलेत. त्याचबरोबर घालणारे काजू पण साधारण 1 वाटीभर घेतले. आणि खारीक, इथे मी 1 मोठी वाटी भरून खारीक घेतली आहे. खारक्याचे तुकडे करून घेतलेत बारीकसे, ते पण आपण ह्याच्याच बरोबर घालणार आहोत. आणि ह्याला छान आपण भाजून घेऊया. हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला हलकासा रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ह्याला हलकासा रंग यायला सुरुवात झाली. आता आपण हे काढून घेऊया. तिथलं तूप सगळं जेवढं शक्य असेल तेवढं काढून टाकायचं. आणि ज्या ताटलीत आपण खोबरं काढलंय त्याच ताटलीत बाजूला मी हे काढून घेतो. आता मी यात तूप वाढवतो आणखी. आता मी इथे घेतलाय डिंक, 1 वाटी भरून डिंक घेतलाय. हा थोडा थोडा तुपात टाकून आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. तर मी हा थोडा थोडा टाकतो. तुम्ही बघू शकता इथे तुपात टाकल्यावरती डिंक किती छान फुलतो. यातला जो कच्चेपणा असतो तो सगळा गेला पाहिजे आणि हा छान कुरकुरीत झाला पाहिजे. आपला डिंक इथे हा झालाय आणि हा काढून ह्या बाउलमध्ये काढून घेतो. आता हे जे तूप आहे ह्याच्यात मी घालणारे बेसन, अर्धी वाटी बेसन घेतलंय ते आपण घालूया. एक 2 मिनिटं ह्याला छान परतून घ्यायचंय. आता मी इथे घेतले लाडवाची कणिक, थोडीशी जाड असते ही आपण घालूया. एक पूर्ण वाटी भरून घेतली आहे. आणि बेसन आणि कणिक आपल्याला मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचंय.
कणिक भाजण्यासाठी आता मी याच्यात आणखीन तूप घालणार आहे. आधी 1 चमचाभर तूप घालून घेतो. लागलं तर आणखीन घालूया आपण. जेवढं बेसनाच्या लाडवाला घालतो तेवढं तूप ह्याच्यात घालायचं नाहीये. थोडं हे घट्टच ठेवायचंय त्याच्यापेक्षा. आणखीन 1 चमचाभर तूप घालूया आपण. आपली कणिक इथे छान भाजली गेली आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग बदललाय चांगला. आता मी हे लाडू करण्यासाठी इथे एक मोठी परात घेतली आहे, तर त्याच्यातच ही कणिक काढून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता ही कणिक भाजलेली आहे ती मी या परातीत अशी पसरवून ठेवली आहे, जेणेकरून ती पटकन गार होईल. आता आपण काय करूया, मगाशी जे आपण काजू बदाम आणि खारीक भाजून ठेवले ते आपण वाटून घेणार आहोत. तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात आपण हे जे काजू बदाम आहेत ते काढून घेऊ. आणि सोबतच हा जो आपण डिंक तळून घेतलाय तो पण मी घालणार आहे ह्याच्यात. आणि आता ह्या सगळ्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. खूप बारीक वाटायचं नाहीये, जाडसर पावडर करून घेऊया आपण. इथे मी हे सगळं वाटून घेतलंय. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित जाडसर ठेवलंय, अगदीच बारीक वाटलं नाहीये. आता मी ही परात घेतो ज्याच्यात आपण कणिक काढून ठेवली आहे आणि त्याच्यावरच हे सगळं आपण काढून घेऊया. आता हे जे सुकं खोबरं आपण भाजून ठेवलंय ते पण मी थोडंसं हाताने चुरून याच्यात घालणार आहे. खूप चुरायची गरज नाही याला, कारण लाडू वळताना ते मिक्स होईल तेव्हा ते चुरलं जातच असो. आता मी इथे घेतले खसखस. इथे माझ्याकडे भाजलेली खसखस आहे, तुमच्याकडे भाजलेली नसेल तर आपण जेव्हा ड्रायफ्रूट भाजले तेव्हा तुम्ही ती भाजून घेऊ शकता. ही भाजलेली आहे, 1 चमचाभर घेतली आहे ती मी याच्यात घालतो. आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. शक्यतो हातानेच मिक्स करायचं म्हणजे ते छान मिक्स होतं. भाजलेली कणिक, ड्रायफ्रूट हे सगळं छान एकजीव झालं पाहिजे. हे सगळं इथे छान मिक्स झालंय. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि ह्याच्यासाठी आपण लाडवासाठी आता गुळाचा पाक करून घेऊया. आता आपण लाडवासाठी गुळाचा पाक करून घेणार आहोत. इथे मी 2 वाट्या गुळ घेतलाय. तुम्हाला जितकं कमी गोड आवडत असेल तितका कमी, जितकं जास्त आवडत असेल तितकं जास्त तुम्ही थोडाफार घेऊ शकता. तर हा सगळा गुळ आता आपल्याला ह्या कढईत काढून घ्यायचा आहे. कढई तापायला ठेवली आहे. आणि आता मी ह्यात घालणार आहे 2 ते 3 चमचे पाणी. खूप पाणी घालायचं नाही ह्याच्यात, अगदी 2 चमचे. आणि हा आपण आता थोडासा विरघळून घेऊया.
आपला गूळ इथे आता विरघळत आलाय. आता मी ह्याच्यात घालणार आहे 2 चमचे तूप. साजूक तूप घेतलंय ते आपण 1-2 चमचे घालूया ह्याच्यात. थोडं वरती आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला सगळा गूळ विरघळला आहे आणि आता ह्याला एक छान उकळी आणून घ्यायची आहे. आणि सतत ढवळत राहायचंय ह्याला. आता जे आपण सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून ठेवलेत ते मी जवळ घेऊन ठेवतो. आपला पाक इथे होत आलाय. तुम्ही बघू शकता इथे पाकाला आता पांढरा फेस यायला सुरुवात झाली आहे. इतपतच आपल्याला हा करायचा आहे. मी 1-2 मिनिटात त्याला उकळवणार. छान फेस यायला पाहिजे त्याला. आपला पाक इथे तयार आहे. हा लगेचच मी ह्या मिश्रणावरती ओतून घेणार आहे. आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. आता मी यात घालणार आहे थोडीशी वेलची पावडर. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात सुंठ पावडरही घालू शकता. छान एकदा मिक्स करून घेऊया आपण हे. आणि आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचंय. एकदम पण थंड करायचं नाहीये ह्याला. थोडंसं कोमट असताना आपल्याला ह्याचे लाडू वळायचे असतात. तुम्ही इथे बघू शकता हे आपलं मिश्रण छान तयार झालंय. हे थोडेसे गरम असतानाच आपल्याला वळायला लागतात. गार झाल्यावरती ह्याचा पूर्ण भकरा होतो, त्याने लाडू वळले जात नाहीत. तर आता मी ह्याचे लाडू वळायला घेतो. तुम्हाला ज्या साईजचे लाडू वळायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्ही इथे बघू शकता मी लाडू वळून घेतलाय. असेच आपण सगळे लाडू वळून घेऊया.
आपले डिंक आणि कणकेचे लाडू इथे तयार आहेत. नक्की करून बघा. थोडीशी मेहनत आहे पण खायला अप्रतिम लागतात लाडू. आपण जे प्रमाण घेतलंय त्या प्रमाणात एक मध्यम आकाराचे 30 लाडू तयार होतात. नक्की करून बघा. मंडळी, आजचे हे लाडू तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर तुमच्या जर काही फरमाईशी असतील तर त्याही मला सांगा, त्याही मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज मी तुम्हाला दाखवणारे झटपट होणारे आणि पौष्टिक असे कणकेचे लाडू. चला आपण साहित्य बघूया. मी ते गॅस लावून कढई तापत ठेवले. त्याच्यात मी घालणारे पाऊण वाटी तूप. मी त्यातलं थोडंसं वगळलंय, नंतर लागलं तर घालायला. आता हे तूप आपल्याला तापू दे. आपलं तूप इथे तापलंय. आता मी याच्यात घालणार आहे 1 वाटी कणिक. आपल्याला ही छान वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची. मला ह्याच्यात थोडीशी तुपाची आवश्यकता वाटते. आपण राहिलेलं तूप सगळं ह्याच्यात घालून टाकू. आपली कणिक इथे छान भाजून झाली आहे. त्याचा रंग पण थोडासा बदलला आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे ड्रायफ्रूट्स. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकता. हे इथे झालं आहे. मी गॅस बंद करतो आणि आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. एकदम पण गार नाही करायचं आहे, कोमट करून घ्यायचं आहे. आपलं हे इथे गार होत आलं आहे. आता आपण ह्याच्यात जेवढी कणिक तेवढी पिठी साखर घालणार आहोत. एकदम सगळी घालायची नाही, थोडी थोडी घालायची. मी इथे अर्धी पिठी साखर घालून मिक्स करून घेतो. आपलं हे मिश्रण इथे तयार झालं आहे. आता आपण याचे लाडू करून घेऊया. इथे आपले कणकेचे लाडू तयार आहेत. हेल्दी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.